हरिः ॐ जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ति पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नारदो बर्हिषद म्हणरी प्राचीन बर्हिरायाक ते पुರಂಜನ उपाख्यान सांगून आत्मतत्व देव आत्म परमात्मा हे पुरे सांगलीनंतर शरीर कसले शरीर पुರಂಜನ उपाख्याना निमती शरीराक त्या शरीर आशिल्ल्या आत्माक परमात्माक सकड आसूचे संबंध ते आत्म परमात्मा पावका जाल्यार त्या शरीरान कसल कोरका हे पुरे एक पुರಂಜನ उपाख्यानाचे तात्पर्य सांगली नंतर तो नारदू सांगता बर्हिषद रायालागी देहाभिमानी जावन आशिल्लो जीव ताका एक अज्ञान आसता अविद्या म्हणून म्हणटाची त्या अविद्ये निमती तो कसो करता म्हणून म्हणटा तागेले देहाचे वयर ताका अभिमान आशिल्लो देखून आदी भौतिक आध्यात्मिक आदिदैविक ह्या तिनी बगेचे क्लेश तो अनुभव करता 100 वर्ष पर्यंत त्या मनुष्य शरीरान ताना सुका थंय पळय पुರಂಜनाक त्या मनान त्या बुद्धीन त्या स्त्रीन पुರಂಜनीन सांगची पळय तूं 100 वर्ष पर्यंत हांगा सुखार सुयत म्हण तशी म्हणा मनशाले एक शरीराचे आयु प्रमाण 100 वर्ष म्हण सांगून निचावन जाल्यार कशी म्हण म्हळ्यार तो आत्मो म्हळ्यार जीव म्हळ्यार जीवात्मो तो त्रिगुणा रहित सात्विक राजसिक तामसिक गुण ते आत्माक ना जाल्यार केदना प्राण इंद्रिय मन सकड आसूची तसले शरीर ताका मेळटकी त्या वेळाक ते कसं करता म्हणून म्हळ्यार हे मिगेले देह हे मिगेले शरीर हे आंतो उसर घेवचे हांवें हे इंद्रिय पुरे मिगेले हाजेन काम करचे हांवें मिगेले हांवें म्हणून म्हळेली अभिमान तो कर्मबंधनान तो पडता आनी कंचकी सकडी विशय सुखाचे आशेक वचून नाना बगेचे कर्म तो करतर आसता तो जीवात्मो निजावन स्वयं प्रकाश तो जाल्यार ताका परमात्माले एक ज्ञान मेळुतय तो प्रकृतिस्थ जावन आसूचे सात्विक राजसिक तामसिक गुणाचे बंधनान तो आसता तशी गुणाभिमानी सतदा कर्माणि कुरुते वश शुक्लम कृष्णम लोहितम वा यथा कर्माभिजायते म्हळ्यार त्या गुणान तो गुणाभिमानी जावन म्हळ्यार सात्विक राजसिक तामसिक गुणाचे अभिमानान तो पोणू तो तक तक समजलेले म्हळ्यार त्या शरिरान तो खंयची गुण प्रबल जावन आस ते एक कर्म तो करता म्हळ्यार सात्विक गुणीचो सात्विक कर्म करता राजस गुणीचो राजस कर्म तामसी गुणीचो तामस कर्माची आचरण करता आनी वापस ताका जन्म मेळटना ताणें केलेले कर्माक आधारीत जावन ताका विंगड विंगड येवन तो जन्म मेळटा तेचे नवे म्हणचे मनुष्य जन्म मेळटा म्हूण आमकां सांगूं जायना आमी आमगेले शरिरांत आसतना कसले सकड कर्म करताचे ताका समजावन आमकां एक जन्म मेळचे तसले एक शरीर मेळचे म्हूण सांगून सांगताचे पळय तशी केलोपंत सात्विक कर्म सात्विक गुण प्रबल जावन आसले सात्विक कर्म करून तो स्वर्गादी लोका वता केलोपंत राजसी गुणीचो राजस कर्म करून वापस दुःख भरलेले तसले राजसी लोक ताका मेळटा आनी विंगड विंगड कर्माचे क्लेश पुरे तो अनुभव करता केलोपंत तमो गुणीचो तमो कर्माचे निमती जावन अत्यधिक जावन दुःखशील तसले योनीन तो अंधतामिस्राकनी वचून वापस जन्मा येतना अत्यधिक दुःख खंयचे मेळटा क्लेश खंयचे मेळटा तसले योनीन तो जन्माक येता तशी तागेले कर्माक आनी ते त्रिगुणाक अनुसार जावन देव योनी मनुष्य योनी पशुपक्षी इत्यादी तिर्यक योनी हांत पळय तो जन्मा येता
आनी केलोपंत पुरुष जावन येवच्या पुरो केलोपंत स्त्री जावन येवच्या पुरो केलोपंत तो नपुंसक जावनूय येवच्या पुरो म्हूण हांगा सांगताची देवो मनुष्य तिर्यग्वा यथा कर्म गुणं भव क्षुत्पीडितो यथाधीनः सारमेयो गृहं गृहं मांत्रने कशी क्षुत्परीतो यथाधीनः सारमेयो गृहं गृहं जोर भूक जतना सुणे ते घर घर भोवन ताका जन पळय ಕೆಲವಪಂತ जन कसं करता चरण विंदंती यद्दिष्टम ದಂಡ मोदनमेव वा ಕೆಲವು ಜನ ತಕ್ಕ ಮಾರ್ತಾಚಿ ಬೊಡ್ಡನ್ ಮಾನ್ ಧಾಂಡಾಯ್ತಾಚಿ ಕೆಲವು ಜನ ತಕ್ಕ खाण घालताची ಕೆಲವು पंत पोट पेट्ट खावन पोट भरता काय ते सुणे ಕೆಲವು पंत ताका अन्न मेळटा पोट भरूक तशीची ते जीवात्मो तो कसं करता म्हळ्यार तागेले मनांतू विंगड विंगड विशय वासने भोरून घेवन आशिल देखून तो एक वेळ ऊर्ध्व लोकाक एक वेळ अधो लोकाक एक वेळ कंचकी भुंयतू तशे पुराय जन्मा येता आनी तागेले कर्मा अनुसार जावन सुख दुःख दोन्ही अनुभव करता तो म्हूण सांगून तशीची सांगला दुःखेष्वेकतरेणापि दैवभूतात्महेतुषु जीवस्य न व्यवच्छेदः स्यात् चेत् तत् तत्प्रतिक्रिया म्हळ्यार संसारांत सुखस दुःख परिहार केल्यार जाल्ले म्हूण सांगून लेखच्याक ना म्हळ्यार परिहार नानतील तसले दुःख संसारांतूय मेळटा आमकां तशी खंयचे जीव जावं तो जन्मा आयलो म्हणजे आदी दैवीक आदी भौतीक आध्यात्मीक त्या तिनी दुःखांत खंयचेय एक दुःख त्या जिवा मेळ्ळी म्हूण सांगच्याक नांची ना तत् प्रतिक्रियापी तद दुःखम म्हळ्यार दुःख परिहार उपाय आसल्यार ताका दुःख मेळटा म्हणलेले खंडीत म्हूण सांगून म्हळ्यार पूर्व पापकर्माक कसले एक प्रायश्चित कर्म केले म्हूण जाल्यार ते पाप परिहार जायना ही ताका म्हळ्यार आमी पाप करतानाय अज्ञाना निमित्त करचे प्रायश्चित्त कर्मय करतना अज्ञाना निमित्त करचे ओ हें पाप करतना अशी केल्यार ह्या परिहार जाता त्या पळय आमगेले अज्ञान निजावन कसं न्ही म्हळ्यार नैकान्ततः प्रतिकारः कर्मणां कर्म केवलं द्वयं ह्यविद्योपसृतं स्वप्ने सप्न इवानघ म्हळ्यार कशी म्हळ्यार सांगता केन्नाय एक स्वप्नांतू कसल की एक स्वप्नांतर जाता म्हळ्यार स्वप्नांतू एक कसं की विशय आमकां जाता जाल्यार ते स्वप्ना दुखून पूर्ण आमी भायर येवूतय आमकां ते आमकां जाल्लेली तशी आसता पळय तशीची ते इती निमती ते स्वप्न निजावन बदवते न्ही तशीची जिवनांतूय तशीच आमी पूर्वकर्म ताका जावचे आतां करचे प्रायश्चित कर्म दोन्ही आमकां अज्ञानान जाल्लेले म्हळ्यार स्वप्नांत आमी कसले की एक अनिश्ट पळयताची त्या स्वप्नां भितर ते अनिश्ट धांवण्याचा प्रयत्न केल्यार जातवे ना न्हय तशीच म्हळ्यार संसार दुःख निवृत्ती खंयची जिवाकय जायना इता म्हळ्यार जीव शरिरा येवन कर्म करतर आसता देखून त्या कर्म आनी ते कर्म फला वयरची आसक्ती दवरून हांव केलेले मेगेल देहान केलेले मेगेल निमती जाल्ले असल पुरे अभिमान दवरून कर्म करता देखून ताका दुःख नाश जाल्ली म्हूण सांगून नांची ना सपोज ताका नाना रितीचे दुःख येतर आसता ताका म्हळ्यार ते मेगेले म्हूण म्हळ्यार एक केदन मनांत आसता पळय ते ताणें केलेल्याक सम कसले फल मेळनातल्यार ताका दुखी जाता तशी अर्थेय विद्यमानेपि संस्कृतिर्न निवर्तते मनसा लिंगरूपेण स्वप्ने विचरतो यथा म्हळ्यार स्वप्नावस्थेंतू तागेले मनोमय एक जीवनांतू संचार करचे एक प्राणीक ताका स्वप्नांतू कसल की सकट नवे नवे जागो दिसू पुरो नवे नवे विशय दिसू पुरो हे दोळ पळिना पुरय ताका दिसू पुरो जाल्यार मागीर न्हीद जाल्ली कुडले उठान पळयतना पुराय फट्टी म्हूण कळटा पळय तशीची अज्ञान म्हळ्यार आमकां एक नमने न्हीद अशी केद दोळटा आमकां अज्ञान आसा तें दोळटा हें जीवन जनन मरण चक्रा दुखून आमकां बिडगडे ना मोक्ष म्हळ्यार स्थिती एक आमकां मेळचे ना इत्या म्हळ्यार आमी केन्नाय स्वप्नांतू आसताची म्हूण सांगून नारद रायाले सांगताची मांत्रने तो सांगता वासुदेवे भगवती भक्तियोग समाहित सद्रीचीनेन वैराग्यम ज्ञानम च जनयिष्यति हे राया कोणाक
ते आत्माक जनन मरण रूपाचे ये अनर्थ केद्दोळतय असता म्हळ्यार अज्ञान आसूतय म्हूण दिसता की त्या मनशानं परमात्माला एक दृढ भक्ती दवरता त्या वेळा हे अज्ञान नाश जाता परमात्माला भक्ती योग म्हूण म्हणला पळय आमगेल पुरे भक्ती जाल्यार भक्ती योग म्हळ्यार कसले म्हूण म्हणल्यार तो भक्त कशें सुका म्हणून भगवद्गीतेन परमात्मान सांगला त्या रितीर कोण भक्ती करता बारीक कश्ट जाता ते त्या भक्ती योग म्हणटा कोणा भक्ती योग करू जाल्ले ताका मात्र ज्ञान वैराग्य जाता तशी ती भक्ती योग कोरका जाल्यार रे सुरवेक कसल मेळट म्हळ्यार देवाल काणयो आयकुचे त्या काणी आयकत आयकता श्रद्ध दवरली म्हूण जाल्यार आयकूच विशयांतू त्या वेळाक ताका भगवंताले चिंतन शूर जाता तागेल गुण तागेल काणी पुराय आयकत आयकता मनशाल मन परिशुद्ध जाता आनी त्या देवाले चिंतनेन तूं सदांच सर्व काळ तागेलें मन आसता तशी तांकां मागीर मागीर काणी आयकतना कसल नमनेची एक तांणी काणीन तूं तन्मय जाताची म्हूण म्हळ्यार तांकां ताणे नाकी बूक जायना की तांकां भंय जायना तांकां कसलेय विशयांत दुख्ख जायना खंयचेय विशयांत मोह असल कसलेय स्वभाव तांकां येयना तशें न्हू ते केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमकां हें तानी भूक शरिराचें एक सूख ह्या पुराय आशिल्ल देखून परमात्माल वयर भक्ती येना केन्ना परमात्माल वयर भक्ती दृढ जाता पळय तेन्ना ह्या विशयाचे कसले बाधा आमकां जायना म्हळ्यार मनशाक जायना तशीच इत्याक म्हूण म्हळ्यार ब्रह्मदेव जेवो रुद्रदेव जेवो स्वयंभव मनु दक्ष इत्यादी प्रजापती सनकादी नैष्टिक ब्रह्मचारी मरीची अत्री अंगिरा असल सप्तर्ष्य तशीच सर्व जन त्या परमात्माले तांकां पुरे गोत्त आसला री ते तप उपासना समाधी सकळ म्हळ्यार योग सकळ कोरून परमात्माक तांणी सोदून तांकां पळोवच्याक मेळ्ळी आजिकय परमात्मा जाल्यार तांणी परमात्मा सोदूचे सोणी म्हणून हांगा सांगला मरीची रत्रंगिरसौ पुलस्त्या पुलः क्रतुः भृगुर्वसिष्ठ इति मदन्ता ब्रह्ममादिनः अद्यापि वाचस्पतयः तपो विद्या समाधिभिः पश्यन्तोपि न पश्यन्ति पश्यन्तं परमेश्वरं तांणी आजितय काणींतू समाधी स्थिती ह्या सकडी योगू सकड कोरनी तांकां आजिके परमात्माक पळोवच्याक जायनी म्हूण सांगला तशीच अनेक होड महाहोड जावन आशिल्ले तसले ते वेद अपार जावन आशिल्ले तसले ते वेद त्या वेद विचार कोरून परमात्माक सोदूच खातीर मस्त महानुभावान पळोवन जाल्यार तांकां परमात्माले निजस्वरूप कण म्हूण सांगून आजिकय तांकां कळलेलें ना म्हूण सांगून नारद त्या प्राचीन बर्हीक राया सांगताची आनी तशें चावन तूं हें कर्मान तूं कसली बुद्धी दवर नाका तूं येद्दोळते कर्मकांडान तूं आसक्त जावन नाना सकडी यज्ञ याग करून स्वर्गादी लोकाक अपेक्ष करून तुका कसं मेळ्ळें कांय ना तूं वापस जाल्यार विंगड येवनीन तूं जन्मा येवची येवूंक जाता ताजे खातीर तुका हें कर्मकांड श्रेश्ठ कर्म केल्ले म्हूण जाल्यार देवाक प्रित्यर्थ केल्ले म्हूण जाल्यार तुका देव स्वर्गादी लोक दिता म्हूण दिसचें तुगेलें अज्ञान तशें न्हू तुवें कर्म करची सोण परमात्माले एक तात्विक ज्ञान पावच्याक तुवें प्रयत्न करी आनी देवाक प्रसन्न करचे तसले कर्म कसले ते आलोचन करी निष्काम कर्म आनी ती देव प्रसन्न जाता म्हणटाची ते कर्म तूं करचे आलोचन करी तशी परमात्माल वयरी केन्नाय मन दवरचेच पळय नित्य निरंतर मन दवरचें म्हणटाची ताका ध्यान योग म्हूण म्हणटाची त्याची श्रेश्ठ विद्या तशीच परमात्मो समस्त देहधारींक आत्मो नियामको स्वतंत्र कारणू सकड जावनस तशें चावनू तागेले अडी दावरे म्हळ्यार चरणकमल मनशाक एकमात्र आश्रय तशें चावन केन्नाय परमात्माक शरण येवका आमी परमात्मा लेगीच सांगता तूं शिवाय आमकां कोणेय गती ना परमात्मा म्हूण सांगून सांगता तोची श्रेश्ठ ज्ञानी तशें चावन ताका साक्षात परमात्मूची गुरू रुपारी मेळटा म्हूण सांगता आनी सांगता की तुगेले प्रश्न कसले आशिल्ले पळय ताका एक संक्षिप्त जावन एक उत्तर सांगलां हांवें जाल्यार आनी तुका अत्यंत गोप्य जावन आशिल्लें एक साधन सांगता सम आयक तो सांगता एक
क्षुद्रं चरं सुमनसां शरणेमि मिथित्वा रक्तं षडङ्ग्रिगणसामसुलुब्धकर्णम् अग्रे व्रकान् सूत्रपो विगणय्य यान्तं पृष्ठे मृगं मृगय लुब्धकबाणभिन्नं म्हळ्यार एक सान एक विचार सांगता आपलं कितले छंदस पळया. एक फुल्ला तोट तांतू एक दारली हिरण म्हणटाचे आमी ते जिंके वटू बायली हिरणा वटू ते विहार करतर आशिल्ले ते भोंवताची थंय असुचे चिगुरू सकड खातरस ताजे कन्नाक दुंबीचे झेंकार आयक पडतरस ते हिरणा येद्राकची मस्त सकडी कोल्ल्या तसले क्रूर मृग म्हळ्यार जिवादीक खावन म्हळ्यार प्राणींक खावनूच पोट भरचे तसले कोल्लो पुरय ते केन्ना त्या हिरणांक खावचे म्हूण तांणी हुंचू घालून राबल्यांची तशीची म्हापशी दुखून एक बेटेकारू ते दोन हिरणां वयरी भाण प्रयोग करच्याक प्रयत्न करून करून बाण सोण ते जिंकेक पेट्टू करता जाल्यार ताका ते जिंके कितले तरी तण खावच्यांतू मग्न जाल्ला कान्नान ते दुंबी झेंकार आयकून त्या मग्न जाल्ला म्हळ्यार ताका म्हापशी दुखून ते बेटेकारान बाण धरलेले गोतना येद्राक कोल्ली ताका खावच्या राखून रबलाच म्हूण म्हळ्ळेले गोतना तुका एक कसल काणी कसले सांगील म्हळ्यार त्या जिंकेची स्थिती विशयी एक पंत विचार करे न्ही जावन हे रूपक अलंकाराचे विशय कसले म्हूण म्हळ्यार ते जिंके जाग्यार तूं आसत तूं तुगे स्थिती विशीं कसले आलोचन करनी ते बरी फुल्ल म्हणली पळय ते फुल्ला रुपार जिंकी पळय ते फुल्ला तोटान तूं भोंवतर आशिल्लें म्हूण ते फुल्ला रुपार पुरे स्त्रियो तुगेले राणयो तुगेले ओटू आसाची ते स्त्रियो खंय आसाची ते राणयो खंय आसाची ते आसूचेची फुल्ला तोटान तूं तेच घर तुगेलें तांतसून तूं ते बायल मनशांक आनी ताजे परंबळू म्हूण म्हळ्यार कसं न्ही एक क्षुद्र सकाम कर्म म्हणटाची ताजे एक चिंतन कोर न्हू केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार तुगेले जिबेक तुगेले जननेंद्रियाक संतोश जावची तसले भोजन स्त्री संग असले पुरे तुच्छ भोग इत्यादीक तूं आसक्ती कोरनास आजी ते स्त्रियाल निमती म्हळ्यार ते फुल्ला म्हणके आसूचे स्त्रियाले निमती भोर नाशिल्ले तसले तुगेले अरमने तुगेले मन ते चितला वरी ताजी वयरी दवरला तुका बायल चेडूव तांगेल चंद उतर हें हांव म्हणली पळय ब्रह्मराचे एक गुंजारव आयकतरच ते हिरण कान्नान म्हूण ते तुका बायल चेडूवाल उतर तुका ते ब्रह्मराचे गुंजारवशी आयक पडटा तशें जावन तुगेले कानू देवाल विशय आयकूच पशी चड तुगेले बायल चेडूवाले विचार आयकुच्यान तूं आसक्त जावन आसाची आनी म्हणली पळय येद्राक बरी कोल्ली राखून राबल्यांची म्हूण म्हळ्यार ते कोल्ली कोण म्हूण म्हळ्यार दीस आनी रात्री आनी तुगेलें आयुश्य दीस तुकून दिसाक उणी करतरस जाल्यार तुका तें कसलें गोतना तूं घरा सुखान तूं गृहस्थ सुखान तूं बुड्डून घेवन आस तुगेले म्हापशी बाण दोन राबिल बेटेकार कोण म्हळ्यार कालपुरुशू तो आत्तनय तुका व्हरचें म्हणूच राखून बेसला म्हळ्यार मृत्यू केदां येता म्हूण म्हळ्यार कोणाकय गोतना तशी तुगेली स्थिती हिरणाची स्थिती वरी आसा कळ्ळें मॅ येद्रा दुखून दिसू रात्री म्हूण म्हळ्यार कोल्ले तुका केदना तुगेलें आयुश्य उणी करचें म्हूण राखून राबल्यार म्हापशी दुखून मृत्यू तुका केदां तुगेले शरिरा दुखून जिवात्म व्हरचें म्हूण राखून आस जाल्यार तूं आजीकय तूं ते फुल्ला तोटान तूं जिंकेन भोंवन आसल्या वरी तूं बायल चेडूं तुगेले अरमने म्हणलेले तांतू तूं सुखारी जीवन कोरून आस शिवाय तुका हें देवा प्रसन्न करची वाट तुका आजीकय तुका मना वचनी जाल्यार आनी पुणेराया ह्या पुराय सोडी सर्व विशया दुखून दूर जा आनी परमात्मा लागी वचा पळय म्हणटा ते प्राचीन बरहिरायो नारदाला सांगतकय हे नारदा तुम्ही करुणेन म्हाका अनुग्रह केलेलो उपदेश आयकून म्हाका भारी खुशी जाल्ले त्या विशयान हांव मस्त विचार करतरस म्हाका कर्माचे उपदेश केल्लेले सर्व गुरूंक निजावन हें ज्ञान नाशिल्लें दिसता नानतले तांणी म्हाका कर्म करी यज्ञ करी याग करी म्हणून सांगता आशिल्ले नान मे जाल्यार आजी
मिगेले हृदयांतू एक आत्मतत्वाविशयी चूर खंयची मूल्य आशिल्ली दिसता जाल्यार त्या विशयांतू कसलकी संशय आशिल्लो पुराय तुमी नाश कोरनो म्हाका हे मनशान हे लोकांतू खंयची देह घेवन येवन कर्म आचरण करतकी त्या देहांगा सोडून परलोका वच्चुका जत्ता म्हूण म्हणलेलें म्हाका आत्तां मना गेलेलें तशें न्हू परलोका वचून थंय कसं की त्या शरिरान जाल्लें सुख पुरे भोगून कश्ट पुरे भोगून वापास आनी एक शरीर घेवन येवन ताजेन वापास ते कर्मफल अनुभव करता म्हूण त्या वेदांतांनी सांगिलां हांव आयकलां जाल्यार तें कशी कसलें इत्तें म्हूण म्हळ्यार म्हाका कसलें गोतनाशिल्लें जाल्यार आज ही तुगेले बोधनेन हें कर्म योगाचे विशय म्हाका पुरें कळ्ळें म्हाका तशें न्हू आतां म्हाका आनीकी एक विचारू हांगा आलोचनेत रस कसं न्ही म्हूण म्हळ्यार हें कर्म ह्या जन्मांतू हांगा केलेलें कर्म आनेक जन्मांत आमकां कशी मेळटात अनेक जन्मांतू ताजी फल म्हळ्यार कशी मेळचे म्हूण म्हणटना नारदू ताका सांगताच की हे राया स्थूल शरीर म्हळ्यार ह्या जन्मांत तुका मेळिल्लें हें शरीर जावन तांतीक सूक्ष्म शरीर आसा लिंग शरीर म्हूण म्हणटाचें जाल्यार केन्नाय कर्म म्हूण म्हणलेलें ते कर्माची जबाबदार तें लिंग शरीर घेता तशें जावन मनप्रधान जावन आसता तें लिंग शरिरांतूय स्थूल शरिरांतू कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय दिसता सूक्ष्म शरीर म्हळ्यार लिंग शरिराक कर्मेंद्रिय ना जाल्यार ज्ञानेंद्रिय आसा तें दिसनातलें ताजी तन्मात्र आसा तशें जावन हांव कोण जावन आशिल्लो कसलो जावन आशिल्लो कसो सकड कर्म केला हे पुरे त्या जिवात्माक स्थूल म्हळ्यार सूक्ष्म शरिराक कळटा मात्र न्ही सर्व ते तन्मात्र आशिल्ली देखून सर्व ते ज्ञानेंद्रिया देखून कसलो अनुभव जाता पळय त्या पुरे सूक्ष्म शरिरांतूय लिंग शरिरांतूय अनुभव जातर आसता जाल्यार तेदन मनप्रधान जावन ते लिंग शरिरांतूय ते मनुष्य शरीर घेवन येतना ते लिंग शरिराचे सहाय्यानाचे म्हळ्यार फुडली जन्मांतू स्थूल शरिरांतू ते लिंग शरीर आसून कसलो सकड कर्म केला ताजे आधारार हे जन्मांतू खंयची स्थूल शरीर घेवन येता तांतो आशिल्लें ते लिंग शरीर फुडल्या स्थूल शरिरा कर्मा आधारार हे स्थूल शरिरांतूय कर्म करता तशीच ते तशें जावन न्हू ताजे अर्थ कसले म्हळ्यार केल्लें कर्म ते पुरय मेल्ली नंतर ते सूक्ष्म शरिरार ओटू आशिल्ली देखून ते संचित रुपार ओट्टू जावन अनेक शरीर घेवन येतना प्रारब्ध रुपार त्या मनशाक मेळटा जावन तो मनुष्य तागेले कर्माक समजावन तिर्यक योनिकी मनुष्य योनिकी तशीच सात्विक योनींतकी देवता इत्यादी तो जन्म येता आनी ते संस्कारा रुपान आयिल्ले कर्माचे फल तो अनुभव करतर आसता आनी मना मुखांतर त्या जिवाक ही मेगेल बायल हें चेडूं मेगेले हें देह मेगेले म्हूण सांगून ते ओपून घेता पळय तो तशें जावन त्या देहान ते देह मेगेले म्हूण अभिमान आशिल्लो देखून ते देहान ते देहाचे कर्मेंद्रियान जाल्लेले कर्माचे पुरे पाप पुण्य फल ते सूक्ष्म शरीर अनेक देहांत येतनाय अनुभव करूंक जाता ते पाप पुण्याचे फल अनुभव करूंक जाता तशें जावन फुडली जन्माचे कर्म अनुभवाक मेळटा म्हळ्यार ह्या रितीन तशें जावन केलो पंत आमी आत्तां आशिल्ले देहांतू केन्नाय आमकां कसले गोतना फुडें कसो जालेलो म्हूण जाल्यार केलो पंत स्वप्नांतू आमकां ह्या पुराय विशय दिसता पळयतना आमकां बदक कशें की जाला खंयची एक घर आमगेलें न्हंयची न्हय तें न्हिजावन उठयलें आमगेलें न्हय जाल्यार स्वप्नांतू आमी त्या घरांत आसची खंयची एक तें जाल्यार ते कसो की पूर्व जन्माचे एक संबंध आस हे शरिराचे जिवात्माक म्हूण म्हळ्यार ते थंय दाखयता ते केन्ना पुरवांतू तें घरांत तो आशिल्लो आसच्या पुरो कोणकी दोळ पळयनान तिले जन स्वप्नांत आमकां सम दिसताची स्पश्ट जावन तांणी कोण म्हणून वतना तांगेले आमी उलयताची जाग जतनाची हें खंयची पूर्व शरिरा संबंध आशिल्ले जन आसच्या पुरो तशें जावन त्या पुराय अनुभव फुडली जन्मांतू जावन गेल्लेले आतां ह्या जन्मांतू स्वप्नांतू दिसतर आसता इत्याक म्हूण म्हळ्यार येद्दोळ ते कसले आमी पळयनी करिनी म्हूण जाल्यार मना भितर ते विचार येवच्याक साध्य ना तशें जावन राया तुका कल्याण जावो तूं मनशाले फुडले जन्म ताजी रूप आनी मुखार मेळची जन्म ह्या पुरे मनाचे संबंदार आस म्हूण सांगून तुका हांव सांगलें मात्र न्ही आनी जन्मू नाका म्हूण जाल्यार
ते द्यावाक तत्वतः आम्ही अर्थ करून घेऊ का, भक्ती करू का, ज्ञान मिळ का, वैराग्य मिळ का, या वै तुक कळले तश्चावनो तू आणि या पुरे कर्मकांडाचे विषय सोडी तू आणि परमात्मा वैरीची मन दवरी तुगेल बुद्धी मन इंद्रियाचे उपभोग करचे तसले विषय आवयच्या सुचे आसक्ती पुरे सोडी इत्याक म्हण म्हळ्यारी या शरीर सोणू अन्यक शरीर मेळना नशी असच्या आम्ही प्रयत्न करता म्हणताना आम्ही कर्मबंधनांतू पडूक नज म्हणून सांगून तो नारद महर्षी प्राचीन बरहिरायाक जीवात्म आणि परमात्मा स्वरूपाचे एक विषय सांगले नंतर त्यांनी नारद थै दुखून त्यांनी मुखार सिद्ध लोकाक भोंच्या वत्ताच काही थै तेदना प्राचीन बरहिरायाक तो कसं करता काय दिसता आणि आम्ही या पुरे कर्मकांडाचे विषय कर्मनी करची सोणू परमात्मा म्हळ्या कसल म्हणून नारदान सांगला त्या रीती राहावानी मुखार सुन मिकेल जीवन चांग रीती कोर्ण परमात्मा पावच्या पुळका म्हणून सांगून तो तागेल सगळेचे राज्याचे होणेगारिका तागेल पुत्राक दिवून तपस्सा आचरण करूक कपिलाश्रमा चमकलो तै तो समस्त विषयाचे आसक्ती सोडून एकाग्र मनान भक्तीन परमात्मा चरणकमल ध्यान करून ताका सारूप्य मोक्ष मिळता म्हणून सांगून सांगले तशी नारदान सांगील तसलिये परोक्ष रूपाचे आत्मज्ञान कोण ऐकल की जेव्हा कोण हे आत्मज्ञान दुसऱ्या सांगत की तक्का शीघ्रातिशीघ्र म्हळ्यार शीघ्रातिशीघ्र म्हण आत्ताच म्हणणे कितले की जन्मानंतर मेळचे थोडे जन्माचे पुढे मेळू काही पुरत लिंग शरीरातून भंग जावचे म्हळ्यार मोक्ष मिळता म्हणून सांगून तेच्यावनो हे नारदानं सांगितलं तसले आत्मतत्वज्ञान परमात्माले एक विशेष कीर्ती सगळ्यांत तो सांगील दिकून तिन्ही लोकही हे काणे ऐकतना तिन्ही लोकही पवित्र करचे तसले अंतकरण शुद्ध करचे तसले एक परमात्माक ते आमगेल्या हृदयांतूची दाखयची तशी जत्ता तश्चावून हे कथामृत प्राचीन बरहिले काणी कोण ऐकत की तो सर्व बंधनानं मुक्त जाता आणि वापास जनन मरण मिळेल संसार चक्रांतू पण तश्चावून विदुरा पुरंजन रूपकानं सांगील तशी म्हणा पुरंजन उपाख्यानाचे रूपारी सांगील तसले एक अद्भुत जावन आशिल्ले आत्मज्ञान म्हाकाय मिगेले गुरून सांगिले तश्चावनो हे तात्पर्य कळलेलं दिकून जीवाक देहाभिमान वत्ता तश्चावन ताका कर्मफलाचे भोग वापस जावच्या खंडित ना म्हणून म्हणलेले हे काणी आमकां कळटा म्हूण सांगून हांगा विदुर मैत्रेय संवादारी प्राचीन बरही आनी नारदाल संवादारी आशिल्ले तसले एक पुरंजन उपाख्यान म्हूण म्हणलेले काणी हांगाक जाल्ले तसले हे भागवताचे पुरंजन उपाख्यान भाग परमात्माले गुरुंगेल चरणांक अर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।